राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार श्रीरंग अप्पा पारणे आहेत। अप्पा, काय सांगाल? या दोघांच्या ज्या आहेत चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का? आज खरं तर मीडियाच्या माध्यमातून सन्माननीय राज ठाकरे साहेब त्याचबरोबर उद्धव साहेब एकत्र येण्याच्या चर्चा पाहिल्या। दोघांचे देखील प्रतिक्रिया मी त्या माध्यमातून पाहिल्या। शेवट ते रक्ताच्या नात्यानं दोघं बंधू आहेत आणि रक्ताच्या नात्यानं एकत्रपणे येतील। विविध समारंभामध्ये ते एकत्रपणे येतात, परंतु एकंदर जर पाहिलं दोघांचे विचार मात्र वेगळे आहेत, स्वभाव वेगळे आहेत आणि मला नाही वाटत की दोघं एकत्रपणे भविष्यामध्ये येतील। ह्या मीडियाच्या बातम्या झाल्या, परंतु शेवट निर्णय काय येतो त्या दोघांनी घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये दोघं एकत्र येण्याने असा काही मोठा काही राजकीय भूकंप होणार नाही किंवा राजकीय काही होणार नाही। भविष्यामध्ये जे काय होईल ते आपल्याला कळेलच, परंतु मला वाटत नाही की दोघं एकत्र येतील। आपण काही दिवसापूर्वी पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील त्या राज ठाकरेंना भेटले होते। त्यानंतर ही मुवमेंट जी आहे ती सुरू झालेली पाहिल्यामध्ये हिंदी मराठी भाषिकांचा वाद जो आहे तो आता तो मुद्दा धरून ते दोघं एकत्र येण्याच्या तयारीत आहेत। मी तुम्हाला सांगतो, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय राजसाहेब यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा संबंध आहे आणि ते वेळोवेळी भेटतात। लोकसभेच्या निवडणुकीला सन्माननीय राजसाहेब यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता आणि त्या माध्यमातून काही कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा काही गोष्टीच्या माध्यमातून एकत्रपणे आले असतील। या राज्यामध्ये मराठी भाषा याचा आदर सातत्यानं सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी केला आहे। त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेबांचे विचार मराठी भाषेविषयी, मराठी माणसाविषयी ते पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेब करतात आणि मराठी भाषेचा आदर आम्ही कायमच ठेवतो। हिंदी ही राजभाषा ही आहे आणि त्या माध्यमातून केंद्र सरकारने या भाषेच्या विषयी काही गोष्टी सांगितल्या असेल, पण मराठीचा आदर शिवसेना पक्ष नेहमी सातत्याने करत आलेला आहे, यापुढे देखील करा। आपण तुम्ही आत्ता बोलले की दोघंही बंधू एकत्र येणार नाही, इतकं ठाम कशावरून सांगताय? काय तुम्हाला वाटतं? मी एकंदरीत राजकारणामध्ये माननीय उद्धव साहेबांबरोबर अनेक दिवस काढलेले आहेत। माननीय राजसाहेबांना मी जवळून पाहतो, दोघांचे विचार थोडे वेगळे आहेत, स्वभाव थोडा वेगळा आहे आणि त्या अनुषंगानं मला जे वाटतं व्यक्तिगत स्वरूपामध्ये म्हणून माझी प्रतिक्रिया मी दिली। विचार आणि स्वभाव हे दोघांचेही वेगळे आहेत, त्यामुळे दोघं एकत्र येतील का नाही यावर शंका जी आहे ती खासदार श्रीरंग पारणे यांनी उपस्थित केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।